मित्रांनो, नॉलेज दीपमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की MMRDAच्या अंतर्गत कुठल्या कंपनीमध्ये किती वॅकन्सीज निघाल्या आहेत, त्यांची लास्ट डेट काय आहे, सॅलरी स्ट्रक्चर काय आहे आणि एज्युकेशनल क्रायटेरिया व एक्सपिरियन्स या सगळ्या टॉपिकवर आज आपण इथे डिस्कस करणार आहोत. तर चला मग बघूया. MMRDA MMOCL. आता MMOCL हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. MMOCL म्हणजे महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड. ही एक कंपनी आहे, ती MMRDAच्या अंतर्गत काम करते. आता MMRDA म्हणजे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी. ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची एक अथॉरिटी आहे. डेव्हलपमेंट म्हणजे ती डेव्हलपमेंट करत राहते मुंबई रिजनमध्ये. तर या चार्टमध्ये तुम्ही बघितलं असेल, ऑर्गनायझेशन नेम दिलेला आहे MMRDA, पोस्ट नेम आहे नॉन एक्झिक्युटिव्ह टाईप, टेक्निशियन, ज्युनियर इंजिनियर, ट्रॅफिक कंट्रोल हेल्पर. आता यामध्ये कुठल्या पोस्टला काय एज्युकेशन क्रायटेरिया आहे तर ते आपण डिटेलमध्ये इथे बघू. वॅकन्सीज आहे 110, क्लोजिंग डेट आहे 26 जुलै 2020. मोड ऑफ ऑपरेशन ॲप्लिकेशन आहे ऑनलाईन. कॅटेगरी तर ऑब्व्हियसली गव्हर्नमेंट जॉब. सिलेक्शन प्रोसेस काय आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, डॉक्युमेंट सबमिशन अँड इंटरव्ह्यू. म्हणजे इथे काय की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घेतली जाणार ऑनलाईन, त्यानंतर इंटरव्ह्यू घेतला जाणार. देन ऑफिस साईट आहे MMRDA maharashtra.gov.in. जॉब लोकेशन ऑब्व्हियसली मुंबई. तर बघूया नेम ऑफ पोस्ट अँड नंबर ऑफ पोस्ट. नेम आहे टेक्निशियन 153. हे तुम्ही वाचू शकतात की टेक्निशियन 1 2 टेक्निशियन सिव्हिल सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन टेक्निशियन 2. हे नंबर ऑफ टेक्निशियनची कॅटेगरीज आहे. त्यामध्ये तुम्ही वाचू शकतात ऑपरेटर आहे, ज्युनियर इंजिनियर आहे, ट्रॅफिक कंट्रोलर आहे, हेल्पर आहे. तर टोटल 110 पोस्ट निघाले आहेत. यामध्ये मी तुम्हाला क्विकली एक इथे डेटा मेन्शन केला आहे, तुम्ही वाचू शकता. सॅलरी स्ट्रक्चर इथे दिलेला आहे. टेक्निशियन 1चा 50 to 100 म्हणजे 5200 ते 20200 ग्रॉस पे, आणि त्यामध्ये ॲज पर करस्पॉन्डिंग टू 7 पे म्हणजे 7 पेच्या हिशोबाने तुमचा टोटल पे जो जाणार आहे तो ॲसेट हा पे स्केल आहे त्यांचा, तो 25,500 ते 81,100 पर्यंत जाणार. ठीक आहे. टेक्निशियन 1 आणि टेक्निशियन 1 सिव्हिलमध्ये. आता 2 आणि टेक्निशियन 2 सिव्हिलमध्ये बघा, तो जातो 7 पेचा 19,900 ते 63,200. सिमिलरली तुम्ही टेक्निशियन 1चा बघू शकता, टेक्निशियन SNT 2, टेक्निशियन ENM 1. ठीक आहे. तर हा सॅलरी स्ट्रक्चर आहे, ते तुम्ही डिटेलमध्ये नोटिफिकेशनमध्ये जाऊन बघू शकतात, क्रॉस व्हेरीफाय करू शकतात. देन पे स्केल आणि नंबर ऑफ पोस्ट. सिमिलरली यामध्ये पण तेच आहे की टेक्निशियन 2 मध्ये 7 पे कमिशनच्या हिशोबाने 19,900 63,200. तर बघा ट्रॅफिक कंट्रोलचा दिला आहे 38,600. तर हे किती आहे, 1,22,800. हेल्परचा दिला आहे 15,000 ते 47,600. तर हे आहे तुमचं सॅलरी स्ट्रक्चर. आता बघूया ॲप्लिकेशन फी. कॅटेगरी OBC किंवा जनरल असो त्याला 300 ॲप्लिकेशन फी दिली आहे, आणि SC ST और एक्स सर्व्हिसमॅन त्याला 150 रुपीज. आता बघूया जॉब नोटिफिकेशन. या प्रिव्हियस स्लाइड्समध्ये आपण एज्युकेशन क्रायटेरिया आणि एक्सपिरियन्स क्रायटेरिया किती आहे प्रत्येक पोस्टला ते नाही बघितलं, तर ते या जॉब नोटिफिकेशनमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की काय एज्युकेशन क्रायटेरिया आहे आणि एक्सपिरियन्स क्रायटेरिया काय आहे. त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही त्यांनी क्रायटेरियाज मेन्शन केले आहे, ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो बघा, महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र PSU कंपनी आहे. या अंतर्गत यांनी 110 पोस्ट रिसेंटली ओपन केल्या आहे. त्याची डेट यांनी मेन्शन केलेली आहे की 27 जुलै ही लास्ट ॲप्लिकेशन रिसिप्ट डेट आहे. ठीक आहे. तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. त्याची 27 जून पासून तर 27 जुलैपर्यंत तारीख आहे. नंबर ऑफ पोस्ट 110. आता यांनी मेन्शन इथे केलेलं आहे की इलिजिबिलिटी, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला MMRDA.maharashtra.gov.in मध्ये या साईटवर जाऊन
ते बघावं लागेल. तर ते आपण या नोटिफिकेशनमध्ये बघणार आहोत, बिकॉज ही नोटिफिकेशन मी तिथूनच डाउनलोड केली आहे. ठीक आहे. तर बघूया डिटेलमध्ये की काय काय इथे मेन्शन केलेलं आहे. क्विकली आपण जाणार, जास्त वेळ नाही घेऊ बिकॉज याला खूप वेळ लागणार बघायला. तर बघा, टेक्निशियन 1 ची टोटल पोस्ट आहे 21. तर ओबीसी एसटी एनटी साठी किती आहे ते तुम्ही बघून घ्यायचा वाचून. त्यानंतर टेक्निशियन 1 अगेन सिव्हिलसाठी 8 पोस्ट दिले आहे. टेक्निकल टेक्निशियन 2 साठी 2 पोस्ट, एस एन टी साठी 1 पोस्ट, किती आहे 39 पोस्ट. देन आहे एस एन टी 2 मध्ये नंबर ऑफ पोस्ट आहे 2. सिमिलरली या पोस्ट तुम्ही एक वेळ रिव्ह्यू करून घ्या, किंवा तो एक चार्ट दिला आहे मी तुम्हाला, त्यामध्ये तुम्हाला ब्रीफली कळेल की किती पोस्ट कुठल्या ह्याच्यासाठी आहे, नेमसाठी आहे. ठीक आहे. तर आता बघूया टेक्निशियन 1. त्यामध्ये पे स्केल बघा इथे यांनी मेन्शन केलेला आहे, बिकॉज नोटिफिकेशनमध्ये जो पे स्केल मेन्शन केला असतो तोच ॲक्च्युअल पे स्केल असतो. बिकॉज तुम्ही त्या स्लाईडवर नका जा, हे नोटिफिकेशनमध्ये डिटेलमध्ये आहे, तुम्ही नोटिफिकेशन एक वेळ बघून घ्या. देन इथे यांनी एज्युकेशन क्रायटेरिया क्वालिफिकेशन दिलेलं आहे की आय टी आय एन सी व्ही टी, व्होकेशनल ट्रेनिंग नॅशनल लेवल स्टेट लेवल तुम्हाला माहिती असेल, आणि आय टी आय म्हणजे आय टी आय ज्यांनी केलं आहे किंवा एन सी व्ही टी किंवा एस सी व्ही टी ज्यांनी केलं आहे त्यांच्यासाठी ही रिक्वायरमेंट आहे टेक्निशियन 1. त्यामध्ये फ्रॉम अ गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट इन इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रिशियन और वायरमॅन, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग. मध्ये याचा अर्थ असा आहे की आय टी आय ज्यांनी या सेक्टरमध्ये केलं आहे ते पाहिजे यांना. सेकंडली एक्सपिरियन्स बघा, यांना पाहिजे एक्सपिरियन्स 2 इयर्स इन रेल्वे और मेट्रो रेल और मोनोरेल इन मेंटेनन्स टेस्टिंग अँड कमिशनिंग ऑफ रोलिंग स्टॉक. म्हणजे ज्यांनी 2 वर्ष रेल्वेमध्ये काम केलं आहे या डिव्हिजनमध्ये, त्यांना तेच या पोस्टसाठी इलिजिबल आहात. ठीक आहे. देन एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग विथ फॉर ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर, ओईएम जो आपण म्हणतो त्याला. म्हणजे ओईएम म्हणजे काय की जो एखादा व्यक्ती ओरिजिनल मॅन्युफॅक्चरर आहे कुठल्या पण वस्तूचा. ठीक आहे. त्यामध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे की रोलिंग स्टॉक ऑफ रेल्वेज, म्हणजे हे रेल्वेशी रिलेटेड आहे सगळं. त्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की सिमेन्स आहे, अल्स्टॉम आहे, BHEL आहे, BEML आहे, हे गव्हर्नमेंट कंपनीज आहे, BHEL BEML. देन टेस्टिंग अँड कमिशनिंगमध्ये ज्यांनी काम केलं ते त्यांना हवं आहे. ब्रीफली सांगतोय मी तुम्हाला बिकॉज हे बघा तुम्ही खूप लेंदी आहे, तुम्ही बघू शकता. किंवा सेकंड और ऑप्शनमध्ये दिलं आहे की 2 इयर्स इन इंस्टॉलेशन टेस्टिंग अँड कमिशनिंग मेंटेनन्स ऑफ ट्रॅक्शन पॉवर सप्लाय सिस्टम इन रेल्वे और मेट्रो रेल्वे. म्हणजे जर कमिशनिंग अँड इन्स्टॉलेशनमध्ये तुम्हाला जर वर्क एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता, सब्जेक्टेड टू युअर एज्युकेशन क्रायटेरिया फुलफिलमेंट. आता इथे दिलेलं आहे मॅक्सिमम एज लिमिट आहे 40 इयर्स. ठीक आहे. मेडिकल स्टँडर्ड B1, आता B1 काय तुम्ही बघून घ्या. त्यानंतर आहे की क्विकली मी जातो टेक्निशियन सिव्हिलमध्ये. टेक्निशियन सिव्हिलचा पे स्केल आपण डिस्कस केला आहे, त्या टेबलमध्ये तुम्ही बघू शकता. देन एज्युकेशन क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे की अगेन ITI, NCVT, SCVT फ्रॉम अ गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट इन सिव्हिल इंजिनिअरिंग, असिस्टंट बिल्डिंग मेंटेनन्स कन्स्ट्रक्शन अँड वुड वर्किंग, फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, ग्राइंडर वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे. तर त्यामध्ये एक्सपिरियन्स यांना अगेन तोच पाहिजे, 2 वर्ष रेल्वे, मेट्रो रेल्वे ऑफ वर्किंग इन ट्रॅक ब्रिजेस. यामध्ये थोडा स्लाइटली एक्सपिरियन्स डिफर करतो ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस वन. तर एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग फॉर विथ मेजर कंपनीज अंडरटेकिंग कन्स्ट्रक्शन मेंटेनन्स ऑफ ट्रॅक ब्रिजेस, हा तुम्ही तुमच्या वर्क रिलेटेड हा एक्सपिरियन्स आहे का, असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. बिकॉज ते तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मागणार डेफिनेटली, आणि ते तुम्हाला विचारणार इंटरव्ह्यूमध्ये की तुम्ही हे काम केलं आहे तर कसं केलं आहे. तर त्यावेळेस काही प्रॉब्लेम नको, म्हणून हे एक्सपिरियन्स आणि एज्युकेशन क्रायटेरिया केअरफुली वाचायला पाहिजे एव्हरी टाईम. मॅक्सिमम एज लिमिट इथे 40 इयर्स दिले आहे यांनी ॲज ऑफ 1 जून 2020, म्हणजे जून 2020 पर्यंत तुमचा एक्सपिरियन्स 40 असला पाहिजे. 41 असेल तर तुम्ही क्वालिफाय नाही करणार, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. टेक्निशियन 2 सिव्हिलमध्ये पण अगेन सेम क्रायटेरिया आहे ऑलमोस्ट. मॅक्सिमम एज 38 इयर्स आहे, बाकी सेम आहे. तुम्ही पे स्केल बघून घ्या. टेक्निशियन SNT 1 मध्ये दिलेलं आहे यांनी की आपण काय एक नोट दिला, अपॉइंटमेंट शॅल बी मेड बाय सिलेक्शन फ्रॉम अमंग्स द कॅन्डिडेट हू पर्चेसेस द फॉलोइंग. याचा अर्थ आहे की ज्यांना एज्युकेशन क्वालिफिकेशन फुलफिल ज्यांनी केलं आहे, प्लस ज्यांचा एक्सपिरियन्स हा आहे इथे जो दिलेला आहे, तर तेच लोक याच्यामध्ये क्वालिफाय करणार.
आता एज्युकेशन क्वालिफिकेशन बघूया आपण. इथे काय दिलेलं आहे की ITI म्हणजे बेसिकली हे रिक्रुटमेंट ही पूर्ण ITI NCVT SCVT साठी दिलेली आहे. बट त्यामध्ये पण थोडं यांनी अलग अलग सेक्शन्स इथे मांडले आहे. बिकॉज इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सिग्नलिंग वगैरे जर असेल तर त्याला ENTC किंवा मग IT रिलेटेड इंजिनिअरिंगची ब्रांच पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त यांनी मेकॅनिक कम्प्युटर हार्डवेअर यामध्ये पण ज्यांनी ITI केलेला आहे ते पण चालेल. ठीक आहे. एक्सपिरियन्स बघूया. एक्सपिरियन्स 2 वर्षाचा मिनिमम एक्सपिरियन्स आहे यामध्ये. बट यामध्ये एक्सपिरियन्स पाहिजे यांना टेस्टिंग कमिशनिंग सिग्नलिंग ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन AFC सिस्टम. एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग विथ ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर OEMs इज ऑल्सो ॲक्सेप्टेबल. अगेन सेम आहे. मॅक्सिमम एज आहे 40 इयर्स. टेक्निशियन SNT2 मध्ये पण ऑलमोस्ट तेच आहे. तुम्ही बघून घ्या. 38 इयर्सचा मॅक्सिमम एज लिमिट आहे. देन टेक्निशियन ENM मध्ये त्यांनी दिलेला आहे. हां, थोडं इथे डिफरंट आहे. पे स्केल तुम्ही चेक करून घ्या. एज्युकेशन क्वालिफिकेशन ऑलमोस्ट सेम आहे. थोडासा इथे चेंज केला यांनी बिकॉज इलेक्ट्रिशियन ENTC वगैरे इथे नाही चालणार. इथे यांनी प्युअर इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रिशियन और वायरमॅन मागितला. त्याच्या व्यतिरिक्त 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. बट तो कशामध्ये पाहिजे? कमिशनिंग ऑफ लिफ्ट्स एस्केलेटर्स LT पॉवर लो व्होल्टेज और लो टेम्परेचर पॉवर सप्लाय जो असतो आपण DJ सेट्स जे पॉवर सप्लाय असतात डिझेल गॅस सेट्स HVAC एक कूलिंग सिस्टम आहे HVAC. तर यामध्ये तुमचा एक्सपिरियन्स हवा आहे. ज्यांनी या सेक्टरमध्ये काम केलं आहे ते यामध्ये क्वालिफाय करू शकतात. एज लिमिट आहे 40 इयर्स. तर चला बघूया पुढे क्विकली. टेक्निशियन ENM2 मध्ये पण सिमिलरली तेच आहे. फक्त डिफरन्स इज 38 इयर्सचा इथे एज लिमिट आहे. तर आहे ट्रेन ऑपरेटर शंटिंग. ट्रेन ऑपरेटर शंटिंग मध्ये काय यांनी मागितलं आहे की बघा पे स्केल तुम्ही चेक करून घ्या. एज्युकेशन क्वालिफिकेशन ते डिग्री और डिप्लोमा फ्रॉम अ गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट इन इंजिनिअरिंग इन इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन. म्हणजे की तुमची जर डिग्री कंप्लीट असेल, तुम्ही फ्रेशर असणार किंवा मग तुम्ही डिप्लोमा होल्डर असणार इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग ENTC जो म्हणतो आपण ते यामध्ये इलिजिबल आहात. म्हणजे की तुम्ही फ्रेशर असेल आणि तुमच्याकडे हे एज्युकेशन असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकतात. मॅक्सिमम एज लिमिट 38 इयर्स ॲज ऑन जून ऑफ 2020. मेडिकल स्टँडर्ड A1. आता हे स्टँडर्ड A1 इथे त्यांनी नोटिफाय केलं असेल ते एक वेळ चेक करून घ्या. ज्युनियर इंजिनियर स्टोअर्समध्ये लागेल यांना. पे स्केल हा बघून घ्या. चांगला पे स्केल आहे. 1,22,000 आहे. ऑलमोस्ट 23,000. ठीक आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे डिग्री और डिप्लोमा इन मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल और ENTC. म्हणजे जे फ्रेशर आहेत आय थिंक ते पण इथे अप्लाय करू शकतात बिकॉज इथे एक्सपिरियन्स क्रायटेरिया मेन्शन नाही केला त्यांनी. आणि एज लिमिट आहे 38 इयर्स. तर MMRD यांनी चांगली वॅकन्सी यावेळेस ओपन केली आहे. तर या वॅकन्सीचा फायदा घेतला पाहिजे मला असं वाटते. ट्रॅफिक कंट्रोलर यामध्ये यांनी दिलेला आहे डिग्री डिप्लोमा फ्रॉम रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट इन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ENTC. 38 इयर्सचं याचं एज लिमिट आहे. ठीक आहे. पे स्केल चांगला आहे. 1,23,000 ऑलमोस्ट. हेल्परसाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ITI NCVT SCVT. म्हणजे ज्यांनी ITI वगैरे केलं आहे ना त्यांच्यासाठी चांगली गुड न्यूज आहे. ठीक आहे. फ्रॉम अ गव्हर्नमेंट. आता ITI माहिती असेल तुम्हाला की 8वी 10वी 12वीचे लोक जे आहेत जे पास्ट आहे ते ITI मध्ये एलिजिबल आहे ॲज पर द ITI ट्रेड किंवा मग ते अप्रेंटिसशिप ट्रेड वगैरे असतात त्याच्यामध्ये हे एलिजिबल आहेत. देन एज लिमिट आहे 38 इयर्स. पे स्केल चांगला आहे याचा. 47,600 आहे. 7 पे कमिशन आणि जर 8 पे कमिशन झालं तर पे स्केल वाढतो हे तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये क्विकली नोटमध्ये काय दिलं आहे का यांनी एक वेळ बघून घेऊया. मेडिकल स्टँडर्ड ते ठीक आहे. एक सर्व्हिसमॅन मॅक्सिमम एज इज रिलॅक्सेशन 5. ओके. एक सर्व्हिसमॅनसाठी थोडं रिलॅक्सेशन असतं हे आपल्याला माहितीच आहे. देन पर्सन विथ डिसेबिलिटीसाठी पण रिलॅक्सेशन असतं. देन आपण पुढे जाऊया. ऑनलाईन ॲप्लिकेशन फी जसं आपण मागे बघितलं 300 रुपये आहे OBC आणि जनरलसाठी आणि 150 रुपये SC&T रिझर्वेशनसाठी. बेसिकली OBC आता रिझर्वेशनमध्ये ऑलमोस्ट येतच नाही बिकॉज फी पॉईंट ऑफ व्ह्यू जनरल आणि OBCची फी सारखीच असते. देन एज क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स हे ॲज ऑफ जूनपर्यंत पाहिजे. ठीक आहे.
तर हे डिसेबिलिटीसाठी यांनी 40% डिसेबल सर्टिफिकेट मागितलं असेल. जर तुम्ही डिसेबल असाल कोणी दुर्दैवाने, तर त्यांनी ही नोट लक्षात घेतली पाहिजे. तर याच्या पुढे आहे इम्पॉर्टंट पॉईंट. हे तर नोटिफिकेशन आहे, याचं काही एवढं इम्पॉर्टन्स नाही आहे. देन जर ओबीसी असेल तर ओबीसी मध्ये त्यांनी काहीतरी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इथे इफ द कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इज नॉट अवेलेबल इट इज बाइंडिंग टू सबमिट द कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट विदिन 6 months फ्रॉम द डेट ऑफ अपॉइंटमेंट. म्हणजे याचा की जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर तुम्ही तुमची प्रोसेस थांबणार नाही सिलेक्शनची. तुम्ही सिलेक्ट व्हाल बट तुम्हाला विदिन 6 months 6 महिन्याच्या आतमध्ये सबमिट करावं लागेल ती व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. ठीक आहे. देन हे SC आणि VG साठी स्पेशल यांनी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट व्हॅलिड टिल हे वाचून घ्यायचा तुम्ही. यामध्ये यांनी काहीतरी स्पेशल नोट दिली आहे, बघून घ्या. कॅन्डिडेट अप्लाइंग फॉर VJ और NT और NT-D अदर बॅकवर्ड क्लासेस EWS इकॉनॉमिकली वीकन सेक्शन special backward classes should produce submit non-creamier certificate valid till 31st March 2019. Otherwise his or her application should not be considered under the reserve category. म्हणजे जर तुमच्याकडे तुम्ही जर या कॅटेगरीमध्ये येत असणार तर तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सबमिट करावं लागेल आणि विच इज व्हॅलिड अप टू 31st of March 2019. म्हणजे 2019 पर्यंतचं सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्याकडे असलं पाहिजे. ते जर नसेल तर तुम्ही रिझर्वेशनच्या कॅटेगरीमध्ये येणार नाही. तुमचं सिलेक्शन होणार बट ते रिझर्वेशनच्या अंडर नाही होणार. ठीक आहे, तुम्हाला रिझर्वेशनचं बेनिफिट नाही मिळणार. त्याच्या व्यतिरिक्त यांनी MSCITचं सर्टिफिकेट मागितलं आहे, ते तुम्ही बघून घ्यायचा की तुमच्याकडे आहे की नाही. ठीक आहे. देन एक्सपिरियन्स सर्टिफिकेट ऑफ ओनली फुल टाइम वर्क विल बी कन्सिडर्ड. एक्सपिरियन्स ऑफ पार्ट टाइम और काय होनोरॅरियम सर्व्हिस विल नॉट बी कन्सिडर. आता हे पार्ट टाइम तुमचं चालणार नाही. जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर ते फुल टाइमचंच असलं पाहिजे. आणि ते फुल टाइमचं असल्यानंतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट दिल्यानंतरही ते प्रश्न विचारणार, हे लक्षात ठेवा. असं नाही की तुम्हाला प्रश्न नाही विचारणार. ठीक आहे. देन त्याच्यामध्ये नेक्स्ट आहे इम्पॉर्टंट पॉईंट आहे, यांनी विजिट करायला सांगितलं तुम्हाला. ही जी वेबसाईट आहे एक वेळ विजिट करून घ्यायचं तुम्ही. ठीक आहे. देन या वेबसाईटची लिंक मी कमेंट सेक्शनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये देणार तुम्हाला, डोंट वरी. आणि PDF जर अटॅच होत असेल तर ही PDF पण तिथे अटॅच करून देणार. त्या व्यतिरिक्त इथे इम्पॉर्टंट पॉईंट काही खास नाही, तेवढंच आहे. एज्युकेशन और सिलेक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू तर तोच आहे. याच्या व्यतिरिक्त ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म विल बी ओपन फ्रॉम 27th of June to 27th of July. हे लास्ट डेट आहे 27 जुलै आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, तरी विसरू नका, डेट इम्पॉर्टंट आहे. त्याच्या व्यतिरिक्त बघा इथे काहीतरी तुम्हाला फिल करायला सांगितलं, टू बी फिल्ड इन बोल्ड इंग्लिश कॅपिटल लेटर्स बाय द कॅन्डिडेट ओनली. हे फिल करावं लागेल. ठीक आहे. यामध्ये काय काय त्यांनी मागितलं आहे की हे डायरेक्ट टू द डायरेक्टर मॅनेजिंग डायरेक्टरला आपला लेटर लिहायचं आहे, म्हणजे डिटेल फिल करायची आहे. त्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ पोस्ट अप्लाइड काय काय, मोड ऑफ सिलेक्शन, नॉमिनेशन और डेप्युटेशन असेल तर तुमचं, आणि हे डिटेल तुम्ही एक वाचून घ्या. तुमचं पूर्ण नाव, डेट ऑफ बर्थ, वेदर अप्लाइड अंडर द वुमन रिझर्वेशन, एक्स सर्व्हिसमॅन, तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये ॲप्लिकेशन केलं आहे ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे आणि त्याच्या हिशोबाने तुम्ही डिटेल भरणार. परमनंट ॲड्रेस, करस्पॉन्डन्स, ईमेल ID वगैरे वगैरे, फोन नंबर, तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड, पर्सेंटेज, कुठल्या युनिव्हर्सिटीत किती कुठल्या वर्षी तुम्ही पास झाले, जनरल एक्सपिरियन्स कुठून घेतलेला आहे तुम्ही. ठीक आहे, कुठल्या कंपनीतला तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे ते तुम्हाला सर्टिफिकेट सोबत तिथे लिहावं लागेल. कधी तुम्ही हे झाले स्पेसिफिक वर्किंग एक्सपिरियन्स गेन्ड ॲज अंडर ऑर्गनायझेशन नेम. फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही लिहिणार रिलायन्सचं नाव लिहावं लागेल, पोझिशन तिथे काय होती, ती पिरियड कुठल्या इयरपासून, आणि इथे लेटेस्ट लिहायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2019 मध्ये तुम्ही काम केलं, 18 मध्ये काम केलं, 17 मध्ये काम केलं, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तर सर्वात वरती तुम्हाला 2019चा लिहावं लागेल, देन 18चा, देन 17चा, आणि नंबर ऑफ इयर्स हे तुम्हाला मेन्शन करावं लागेल. टोटल इयर्स फायनली इथे असणार. देन ही डिटेल तुम्हाला फिल करायची आहे की पॅरेंट डिपार्टमेंट नेम काय, वेदर वन कॉपी ऑफ ॲप्लिकेशन हॅज बीन सेंट, हे तुम्ही बघून घ्या आणि ते मेन्शन करा. ठीक आहे. देन आहे इथे काय आहे का, डिटेल ऑफ डेप्युटेशन ड्युरिंग द एंटायर सर्व्हिस टिल डेट. तुमचं काही डेप्युटेशन असेल तर ते तुम्हाला इथे मेन्शन करावं लागेल. नॉमिनेशन बाय कम्प्लाइंग ऑल नेसेसरी फॉर्मॅलिटीज, हे तुम्हाला एक वेळ वाचून हे समजून घ्या आणि तिथे फिल करा.
तुम्हाला काही बघा इथे यांनी एन्क्लोजर्स मागितले. एन्क्लोजर्स म्हणजे काही इम्पॉर्टंट एज प्रूफ मागितला आहे तुम्हाला. बर्थ सर्टिफिकेट तुम्हाला असेल तर हो हो करा, नसेल तर नाही करा, आणि तुम्हाला अटॅच करावं लागेल नंतर. एज्युकेशनल और प्रोफेशनल क्वालिफिकेशन, पासिंग सर्टिफिकेट, नेसेसरी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, NOC इश्यूड बाय दी पॅरेंट डिपार्टमेंट. आता NOC चं फॉर्मॅट काय, लेटर काय, तर डोंट वरी, इथे फॉर्मॅट दिलाच असणार. बघूया आपण. टू बी गिवन ऑन दी कंपनीज लेटर हेड. हे बघा आता की टू बी गिवन ऑन दी कंपनीज लेटर हेड म्हणजे काय की बघा, तुम्हाला ही NOC आहे तुमच्या ज्या कंपनीत तुम्ही सध्या काम करता त्या कंपनीच्या लेटर हेडवर तुम्हाला ही ही प्रिंट घ्यायची आहे, आणि हे सगळं फिल केल्यानंतर त्या लेटर हेडवर ही प्रिंट घेऊन हे सबमिट करायचं आहे यांना, MMRDA ला, जर सिलेक्शन झालं तर आणि त्यांनी मागितलं तर. त्याच्या आधी तुम्ही प्रिपेअर असणं गरजेचं आहे. आणि यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन विचारली आहे की तुम्ही कुठल्या कंपनीत काम करता आणि तुम्हाला MMOCL मध्ये जर सिलेक्ट झाले तर काही इश्यू नसला पाहिजे तुमच्या पॅरेंट कंपनीला. We also certified that no departmental inquiry is pending, initiated, or proposed, and he or he has never been penalized in the last 5 years. This NOC is issued to his or her request. म्हणजे हे NOC तुमची पॅरेंट कंपनी म्हणजे ज्या कंपनीत तुम्ही सध्या काम करता. ठीक आहे. आता हे डिक्लेरेशन द्यायचं आहे तुम्हाला. हे डिक्लेरेशन बघून घ्या. बेसिकली नॉर्मल डिक्लेरेशन असेल, यामध्ये काही खास नसेल. डन. तर हाऊ टू अप्लाय. हाऊ टू अप्लाय मध्ये आपल्याला आपण ॲक्च्युली त्या साईटवरच जाऊन बघू. तुम्हाला मी शो करतो की कुठं अप्लाय करायचं. एक वेळ स्टेप्स बघून घेऊ. विजिट द MMRDA site at this website. Find the advertisement for the non-executive position. Open the notification. Check all the details. यामध्ये आपण नोटिफिकेशन ओपन केले, चेक डिटेल्स केली आपण. इफ यू आर एलिजिबल, फिल द ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म. जर तुम्ही एलिजिबल असाल तर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे. रिचेक द टोटल डिटेल्स वन्स अगेन अँड सबमिट इट फायनली. ठीक आहे. तर आपण आता MMRDAच्या वेबसाईटवर जाऊन बघूया आणि ॲक्च्युली ही नोटिफिकेशन आहे की नाही ते पण बघूया. ठीक आहे. हे बघा, आपण MMRDAच्या साईटवर इथे आलो आहोत. यामध्ये बघा रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये जर आपण केलात तर इथे MMOCL रिक्रुटमेंट इन्व्हाइट फॉर फिलिंग नॉन एक्झिक्युटिव्ह पोस्ट ऑन परमनंट बेसिस. तर हे ॲडव्हर्टाइजमेंट आहे. सिलेबस इथे दिलेला आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन दिलेलं आहे. क्लिक हिअर फॉर ॲप्लिकेशन फॉर्म लॉग इन. तर हे तुम्हाला बघायचं आहे की यामध्ये काय काय फिल करायचं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा, सो दॅट दुसऱ्यांना पण कामात येईल. थँक्यू.